महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेत ना एक मोठा विचित्र घोळ चाललाय. एकीकडे सरकार हजारो प्राध्यापकांच्या भरतीची घोषणा करतंय, पण दुसरीकडे ज्या वर्गांमध्ये शिकवायला जायचं ते वर्गच ओस पडले आहेत. म्हणजे पगारपत्रकं भरलेली पण वर्ग मात्र रिकामे. हा विरोधाभास नेमका का आहे आणि कोणासाठी आहे? चला आज हेच समजून घेऊया. आणि हाच तर खरा प्रश्न आहे, जो आपण सगळ्यांनी विचारायला हवा. जर शिकायलाच कुणी नसेल, तर मग या प्राध्यापकांची भरती नेमकी कशासाठी केली जात आहे? विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच आपलं UGC भरतीचे नवनवीन नियम तर आणताय, पण या सगळ्या नियमांच्या गर्दीत सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे विद्यार्थीच कुठेतरी हरवून गेलाय. ओके, तर सगळ्यात आधी आपण प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे, ग्राउंड रियालिटी काय आहे ते बघूया. कारण कागदावरचे आकडे काहीही सांगत असले तरी जमिनीवरचं वास्तव खूपच वेगळं आहे आणि ते आपल्याला थेट वर्गांमध्येच दिसतं. आता विज्ञान शाखेचाच उदाहरण घेऊया. फिजिक्स, स्टॅटिस्टिक्स, बॉटनी, झुऑलॉजी यांसारख्या महत्वाच्या विषयांना विद्यार्थीच मिळत नाहीयेत. आणि हे कुठे? तर अगदी नामांकित मोठ्या कॉलेजेसमध्ये सुद्धा. इतकंच नाही तर धक्कादायक गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातील 150पेक्षा जास्त इंजिनिअरिंग कॉलेजेसना त्यांच्या शाखा बंद कराव्या लागत आहेत. साहजिकच आहे, मागणीच नसेल तर पुरवठा करून काय उपयोग? आणि अशीच काहीशी अवस्था कला शाखेची आहे. तत्वज्ञान, संस्कृत, पाली, इतिहासांसारख्या विषयांकडे विद्यार्थी अक्षरशः पाठ फिरवत आहेत. मानसशास्त्र म्हणजे सायकॉलॉजीसारखा विषय तर फक्त काही मोजक्याच कॉलेजेस पुरता उरला आहे. बाकी ठिकाणी प्रवेशासाठी अक्षरशः शुकशुकाट आहे. आणि आता वाणिज्य शाखेकडे वळूया. इथलं चित्र तर आणखीनच इंटरेस्टिंग आहे. साधारण 1990च्या दशकापासून एक ट्रेंड दिसतोय. 12वीपर्यंत 100% हजेरी लावणारे विद्यार्थी पदवीला म्हणजे BComला आले की अचानक गायब होतात. वर्गातली उपस्थिती थेट 20 ते 30% येते. विचार करा, गेली 30 वर्ष हेच सुरू आहे, पण यावर कुणीच काही बोलत नाही. ठीक आहे, तर ही झाली जमिनीवरची परिस्थिती. आता यावर सरकार आणि UGC काय करते ते बघूया. त्यांची धोरणं या वास्तवाशी किती जुळतात हा खरा प्रश्न आहे. या रिकाम्या वर्गांच्या वास्तवावर UGCचं उत्तर काय? तर नवीन नियम. 2025 पासून पदव्युत्तर पदवीत किमान 55% गुण हवेत, भरतीसाठी PhD अनिवार्य होणार आणि कुलगुरू निवडीचे निकषही बदलणार. ऐकायला तर हे सगळं खूप छान वाटतं नाही का? गुणवत्तेचा आदर्श नमुना वाटतो. पण थांबा, यात सगळ्यात मोठा कॅच आहे. या सगळ्या नियमावलीत गुणवत्तेच्या मोठमोठ्या गप्पा आहेत, पण विद्यार्थ्यांच्या संख्येबद्दल एक अक्षरही नाही. एखाद्या विषयाला मागणी आहे की नाही, तो विभाग चालवायची गरज आहे की नाही, याचा कुठेही विचार दिसत नाही. म्हणजे प्राध्यापकांची संख्या कागदावरच्या समीकरणांवर ठरणार, वर्गातल्या वास्तवावर नाही. आता आपण या समस्येच्या मुळाशी जाऊया. कारण हा फक्त धोरणांचा गोंधळ नाहीये. यामागे राजकारण, पैसा आणि हजारो शिक्षकांच्या अनिश्चित भविष्याशी चाललेला एक मोठा खेळ दडलेला आहे. ही गोष्ट सुरू होते साधारण 2000 सालानंतर, जेव्हा BBA, लिबरल आर्ट्स सारखे चकचकीत अभ्यासक्रम घेऊन खाजगी विद्यापीठं बाजारात उतरली. आणि एकच गोष्ट लोकांच्या मनात बसवली गेली की पारंपरिक अनुदानित कॉलेजेसच्या BA, BCom, BSc पदव्या ह्या कुचकामी आहेत. साहजिकच आहे, विद्यार्थी आणि पालकांनी आपला मोर्चा तिकडे वळवला. आणि याचा सगळ्यात मोठा फटका कुणाला बसला? तर त्या पात्र उमेदवारांना. आज लाखो नेट, सेट, PhD धारक घड्याळी तास म्हणजेच क्लॉक अवर बेसिसवर काम करत आहेत. म्हणजे काय? तर तास घेतला तरच पैसे मिळतील. नोकरीची कोणतीही शाश्वती नाही. सन्मान तर दूरच राहिला. हे एका पात्र शिक्षकांच्या पिढीचं शुद्ध शोषण नाही तर दुसरं काय आहे? आणि हे शोषण किती खोलवर गेलंय ह्याचा एक छोटासा आकडा बघा. 11. अनेक ठिकाणी प्राध्यापक पूर्ण 12 महिने काम करतात, पण त्यांना पगार मिळतो फक्त 11 महिन्यांचा. काही संस्था तर नेमणुकीसाठी लाखो रुपये मागतात. आणि जर कुणी याविरोधात आवाज उठवला तर त्याला थेट नोकरीवरून काढून टाकलं जातं. मग प्रश्न पडतो की यावर काही उपाय का निघत नाही? याचं सोपं उत्तर आहे राजकारण. महाराष्ट्रातलं जवळपास प्रत्येक कॉलेज कोणत्या ना कोणत्या राजकीय नेत्याच्या प्रभावाखाली आहे. संस्थाचालक, प्राचार्य आणि प्राध्यापकांचे गट इतके मजबूत आहेत की खुद्द कुलगुरू सुद्धा त्यांच्यापुढे हतबल होतात. मग अशा परिस्थितीत सुधारणा होणार तरी कशी? या सगळ्या व्यवस्थेचा परिणाम फक्त शिक्षकांवरच नाही तर विद्यार्थ्यांवर आणि एकूण शिक्षणाच्या दर्जावर होतोय. आणि ही एक मोठी मानवी किंमत आहे जी आपण सगळेच मोजतोय. आणि हा विरोधाभास तर बघा, कमाल आहे.
10वी-12वीत जेमतेम पास होणारे विद्यार्थी पदवीला सहज 75-80% गुण मिळवतात. त्यांचा CGPA उत्तम असतो, पण जेव्हा हेच विद्यार्थी नोकरीच्या बाजारात उतरतात तेव्हा कळतं की त्यांच्याकडे व्यावहारिक कौशल्य म्हणजे प्रॅक्टिकल स्किल्स जवळजवळ शून्य आहेत. मग ते काय करतात? पुन्हा याच शिक्षण व्यवस्थेत नोकरी शोधायला लागतात आणि हे दुष्टचक्र असंच सुरू राहतं. एक काळ होता जेव्हा मराठी, इंग्रजी, अर्थशास्त्र यांसारख्या विषयांचे नामवंत लेखक, कवी आणि विचारवंत हे प्राध्यापक होते. भालचंद्र नेमाडे यांनी त्यांच्या कोसला या कादंबरीत सुरुवातीच्या 15 वर्षांच्या फरफटीचं वर्णन केलं आहे. खरं तर त्यांची बिढार किंवा झूल वाचली ना तर असं वाटतं की ते आजच्या प्राध्यापकाचीच संघर्षकथा सांगत आहेत. तर ह्या सगळ्या चर्चेनंतर, या सगळ्या गदारोळातनं शेवटी एकच प्रश्न शिल्लक राहतो. ही जी भरती चालली आहे ती नक्की कोणासाठी आहे? ज्या विभागांमध्ये विद्यार्थीच नाहीत ते विभाग फक्त कागदोपत्री जिवंत ठेवण्यासाठी की खऱ्या अर्थाने शिक्षण देण्यासाठी? याचं उत्तर जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातले वर्ग असेच रिकामे राहतील आणि पगारपत्रकं मात्र भरलेली असतील.